नमस्कार विद्यार्थी मित्रो, अर्थसूत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्र अराजपत्रित गट क सेवा ज्या आहेत या सेवांसंबंधी ज्या काही परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेची योजना नेमकं काय आहे, त्याचं स्ट्रक्चर काय असणार आहे, प्रश्नपत्रिका असेल किंवा एलिजिबिलिटी असेल, शैक्षणिक अर्हता असेल किंवा मूल्यांकन असेल, गुणवत्ता यादी असेल, त्या सर्वांची चर्चा करणं, त्या पद्धती समजून घेणं आपल्या आजच्या सेशनचा ऑब्जेक्टिव्ह असणार आहे। ओके, चला तर सुरुवात करूया आजच्या सेशनला। त्यामध्ये सर्वप्रथम कोणकोणती संवर्ग आहेत व पद आहेत, जसं आपण चर्चा केली की गट क म्हटल्यानंतर संवर्ग हा गट क असणार आहे, बरोबर। परंतु गट क मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग जो आहे तो वेगवेगळ्या पदांसाठी भरती करतो। त्यामध्ये उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय अंतर्गत जे पद आहे, त्यानंतर दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या विभागासाठी ती पद भरती केली जाते। तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालयासाठी, म्हणजे बघा पद व ते कोणत्या विभागासाठी त्याची रिक्रुटमेंट केली जाणार आहे हे देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तांत्रिक सहाय्यक, त्यानंतर कर सहाय्यक आणि अजून पुढची पद आहेत ते आपण नेक्स्ट स्लाइडला बघूया। परंतु या ठिकाणी बघा अजून 2-3 पद आहेत ते आपण थोड्या वेळाने चर्चा करूया। आता बघा हे जी सुरुवातीचे 4 पद जे आहेत, उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक आणि कर सहाय्यक, या चारही पदांना आपण गट क ची पद असं म्हणत असतो। या चारही पदांसाठी वेतन संरचना वेगवेगळी आहे। उद्योग निरीक्षकासाठी 35,400 ते 1,12,400 हा पे मॅट्रिक्स आहे, ज्यामध्ये महागाई भत्ता आणि इतर भत्ते देखील ऍड केले जातात। त्यानंतर बघा जो स्केल आहे तो वरच्या स्तराचा आहे, S13, ब साठी S14 आपण मागच्या सेशनमध्ये बघितला होता, जर तुम्ही दुसरा व्हिडिओ बघितला असेल तर। त्यानंतर दुय्यम निरीक्षक जो आहे राज्य उत्पादन शुल्कामध्ये S12 लेवलची सॅलरी असणार आहे, 3200 ते 1,16,000 रुपये या पे मॅट्रिक्स मध्ये ची सॅलरी कन्सिडर केली जाईल। त्यानंतर तांत्रिक सहाय्यक S10 खालच्या म्हणजे आपण म्हणूया की रँकिंग मध्ये खालच्या स्तराचं ते पद असल्यामुळे 29,200 ते 92,300 हा पे मॅट्रिक्स आहे। आणि कर सहाय्यक S8 सॅलरी स्ट्रक्चर असणार आहे, 25,500 ते 81,100 रुपये असे वेगवेगळ्या वेतन संरचना या चारही पदासाठी बघायला मिळतात। मग या चारही पदामध्ये गट क मध्ये सर्वात वरच्या स्तराचं जो पद असणार आहे, म्हणजे जे आपण सॅलरी स्ट्रक्चरवरनं देखील बघू शकतो, ते म्हणजे उद्योग निरीक्षक, मग दुय्यम निरीक्षक, त्यानंतर तांत्रिक सहाय्यक आणि मग कर सहाय्यक। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तयारी करतात, ज्यावेळेस तुम्ही प्रायोरिटी देतात, त्यावेळेस या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे। त्यानंतर उद्योग निरीक्षक जो असणार आहे त्याची उद्योग संचालनालय जे असणार आहे महाराष्ट्र शासनाचं, तर महाराष्ट्रामध्ये जिथे कुठे त्याचं कार्यालय असेल तिथे तुमची नेमणूक होऊ शकते। दुय्यम निरीक्षक हे जे पद आहे ते राज्य उत्पादन शुल्क विभाग जो आहे त्याचं जिथे कुठे कार्यालय असेल महाराष्ट्रामध्ये तिथे नेमणूक केली जाईल। तांत्रिक सहाय्यक म्हणजे विमा संचालनालय जे आहे महाराष्ट्र शासनाचं त्याच्या कार्यालयामध्ये। कर सहाय्यक हा वस्तू व सेवा कर विभाग जो आहे GST डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं, त्याच्या महाराष्ट्रभरामध्ये ज्या काही शाखा आहेत त्या विभागात त्याची नेमणूक केली जाईल। प्रमोशन बघा लक्षात घ्या, प्रमोशन उद्योग निरीक्षक जो आहे तो उद्योग अधिकारी आणि त्याच्या वरील जे पद आहेत गट ब। आता गट क ची परीक्षा दिल्यानंतर तुमची निवड उद्योग निरीक्षक म्हणून झालेली आहे, तुमचं प्रमोशन हे गट ब मध्ये केलं जातं। ओके, मग त्यासाठी उद्योग अधिकारी, तांत्रिक विभाग, तांत्रिक श्रेणीमध्ये आणि त्याच्यावरील जी पद आहेत। दुय्यम निरीक्षक म्हणून जर निवड झाली असेल तर निरीक्षक बघा, दुय्यम निरीक्षक आणि त्याचं वरचं पद आहे निरीक्षक म्हणून प्रमोशन होतं। त्यानंतर गट ब मध्ये तुमची प्रमोशन केलं जातं आणि पुन्हा त्याच्या वर जे पद असतील ते। तांत्रिक सहाय्यक म्हणून जर निवड झाली असेल तर कनिष्ठ तांत्रिक अधिकारी म्हणून तुमचं प्रमोशन होतं काही वर्षांनी। आणि गट ब मध्ये जी काही पद त्या श्रेणी संबंधी असतील त्यामध्ये तुम्ही वयानुसार आणि ज्येष्ठतेनुसार तुमचं प्रमोशन हळूहळू होत जातं। कर सहाय्यक राज्य कर निरीक्षक जो आहे STI, कर सहाय्यक STI देखील होऊ शकतो। गट ब मध्ये जे पद असणार आहे अराजपत्रित पद मध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली आहे, त्यामुळे तुम्ही तो डिटेल्स राज्य कर निरीक्षकाबद्दल बघू शकतात। तर कर सहाय्यक देखील प्रमोशनने त्या ठिकाणी जाऊ शकतो। हे झाली पहिली 4 पदं। त्यानंतर गट क मध्येच अजून 3 पदं आहेत। एक म्हणजे 5वं पद आहे बेलीफ व लिपिक या पदासाठी, त्यानंतर लिपिक टंकलेखक या पदासाठी
आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक असे एकूण 7 पदं हे गट क संवर्गामध्ये येत असतात. ओके, 4 पदांची आपण चर्चा केलेली आहे. सॅलरी स्ट्रक्चर असेल किंवा कुठे कुठे नेमणूक होते आणि प्रमोशन कसं होतं. आता बेलीफ व लिपिक हे जे पद आहे S6 सॅलरी स्ट्रक्चरमध्ये ते येतं. 19,900 ते 63,200 हा त्याचा सॅलरी किंवा पे मॅट्रिक्स आपण ज्याला म्हणू शकतो. त्याचप्रमाणे लिपिक टंक लेखक सेम सॅलरी स्ट्रक्चरमध्ये 19,900 ते 63,200, परंतु सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक हा S14 या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये येतो. म्हणजेच उद्योग निरीक्षकापेक्षा वरच्या स्तराची सॅलरी आपल्याला त्याची बघायला मिळते 38,600 ते 1,22,800. हे थोडं वेगळं पद आहे, आपण त्यावर चर्चा करणारच आहोत. तर लक्षात घ्या, बेलीफ किंवा लिपिक हे जे पद जर तुमची निवड झाली असेल तर मुंबईचं जे नगरपाल आहेत त्यांचं जे कार्यालय नगरपाल शरीफ यांचं कार्यालय तिथे तुमची नेमणूक होते. लिपिक टंकलेखक म्हणून निवड झाली असेल तर मंत्रालयातील वेगवेगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस असतील किंवा महाराष्ट्र शासनाची जे काही राज्य शासनाची कार्यालय आहेत त्याच्यामध्ये तुमची नेमणूक होऊ शकते. त्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणून जर निवड झाली असेल तर राज्य शासनाच्या परिवहन विभाग जो आहे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट त्याच्यामध्ये तुमची निवड किंवा नेमणूक त्या ठिकाणी केली जाते. मग या 4ही पदासाठी प्रमोशन चर्चा करूया की बेलीफ व लिपिक म्हणून जर माझी निवड झाली असेल तर तिसरा बेलीफ व त्यावरील पद म्हणजे बेलीफ मधील ही प्रमोशनची स्तर आहेत, तसं तुमचं प्रमोशन होऊ शकतं. लिपिक टंक लेखक तुम्ही ज्या आस्थापनेमध्ये निवड तुमची त्या ठिकाणी नेमणूक होणार आहे त्या ठिकाणी जी प्रमोशन किंवा पद असणार आहेत त्यानुसार, कारण वेगवेगळ्या डिपार्टमेंटला तुमची नेमणूक होणार आहे ना, सो त्यानुसार तुमचं प्रमोशन त्या ठिकाणी केलं जाईल. आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणून जर निवड झाली असेल तर तुम्हाला मोटर वाहन निरीक्षक व त्याच्यावरील जे पद आहेत, ओके, साधारणतः आपण ज्याला RTO वगैरे असं म्हणतो, तर ते जे तुमचे प्रमोशन आहे तर तसं त्या ठिकाणी होऊ शकतं. त्यानंतर आता या ठिकाणी या गट क संवर्गातील ज्या काही 7 पदांसाठी परीक्षा घेतली जाते त्यासाठी अगदी थोडक्यामध्ये आपण पात्रता व वयोमर्यादा. पहिली पात्रता काय असणार आहे, प्रत्येक विद्यार्थी हा भारताचा नागरिक असावा, हे कंपल्सरी आहे. ओके, त्यानंतर बघा उद्योग निरीक्षक जर असेल उद्योग निरीक्षक तर किमान वय किती त्याचं 19. दुय्यम निरीक्षकासाठी किमान 18. आधी आपण किमान वय बघतोय. तांत्रिक सहाय्यक 19 किमान वय, कर सहाय्यक 18, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक 19, बेलीफ 19, लिपिक टंकलेखक 19. म्हणजे साधारणतः किमान वय हे 19 आहे, परंतु फक्त दुय्यम निरीक्षक आणि कर सहाय्यक यांच्यासाठी 18 वय आहे कमीत कमी, बाकीच्यासाठी 19 आहे. त्यानंतर कमाल वयोमर्यादा म्हणजे मॅक्सिमम कोणत्या वयापर्यंत तुम्ही यासाठी पात्र ठरतात, तर बघा त्यामध्ये 2-3 कॅटेगरीज आहेत. एक म्हणजे सर्वसाधारण जो गट आहे त्यामध्ये खुला प्रवर्ग मागासवर्गीय म्हणजे स्पेशल कॅटेगरी सोडून, म्हणजे यावेळेस मी म्हणतो की स्पेशल कॅटेगरी म्हणजे काय माझ्या शब्दांमध्ये, तर तुम्ही जर खेळाडू असाल तर प्रावीण्यप्राप्त, किंवा माजी सैनिक असाल तर, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा अंशचालित कर्मचारी असाल तर, यासाठी वेगवेगळे प्रोव्हिजन आहेत. आपण चर्चा करूया सर्वसाधारण गट जो आहे. ओके, समजा तुम्ही जर खुल्या प्रवर्गातून येत असाल तर उद्योग निरीक्षकासाठी 38, 38, 38, 38, 38 आणि साधारणतः सर्वच परीक्षांसाठी मॅक्सिमम एज लिमिट ही 38 आहे. कोणासाठी, अमागासवर्गसाठी म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी. त्याच्या तुलनेत मागासवर्ग, अनाथ आणि आर्थिक दुर्बल घटक हे जे आहेत त्यांच्यासाठी सर्वच परीक्षांसाठी मॅक्सिमम एज हे 43 आहे. ओके, म्हणजे 5 वर्षाचं अधिक वयाची सूट या ठिकाणी दिली गेलेली आहे. हे झालं साधारण जर त्यांना जर स्पेशल कॅटेगरी ते येत नसतील तर. आता जर तुम्ही प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल, ओके, तसं सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं लागतं तर, आणि तुम्ही खेळाडू आहात आणि खुल्या प्रवर्गातून येत आहात तर तुम्हाला 5 वर्षाची सूट दिली जाते कंपेअर टू दी अर्लियर, म्हणजे 43 वय त्या ठिकाणी चालतं जर तुम्ही खेळाडू आहात तर. आणि मागासवर्ग असाल किंवा आर्थिक दुर्बल असाल तर ऑलरेडी तुम्हाला 5 वर्षाची सूट दिली गेलेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी वय वाढवणार नाहीये. सो 43 म्हणजे खेळाडूंसाठी कोणताही गट असू द्या 43 वय हे मॅक्सिमम आहे. त्यानंतर जर तुम्ही माजी सैनिक असाल तर 38 प्लस सेवा कालावधी आणि 3 वर्ष हा पिरियड त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. त्यानंतर
मागासवर्ग असाल तर 43, सेवा कालावधी 3 वर्ष, म्हणजे सर्वांसाठीच सेम पिरियड. आता यावर लक्षात घ्या, हा पॉईंट आपण डिटेलने वेगळा समजून घेण्याची गरज आहे, त्यासाठी मी वेगळं सेशन घेईल. परंतु या ठिकाणी फक्त लक्षात घ्या की परीक्षेसाठी मिनिमम 38 उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, मग 43, 38, 38 ते आपण व्यवस्थित चेक करून घ्यायचे जर तुम्ही माजी सैनिक असाल तर. त्यानंतर दिव्यांग, म्हणजे या कोणत्याही गटात तुम्ही मोडत नसाल आणि दिव्यांग आहात तर मॅक्सिमम वय हे 45 वर्षे. फक्त सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक जो आहे त्या ठिकाणी दिव्यांग जे विद्यार्थी आहेत, बांधव आहेत, ते त्या ठिकाणी इलिजिबल नसतात ड्यू टू सम नेसेसिटी ऑफ दॅट ड्युटी. ओके, सो या ठिकाणी आपण वयोमर्यादा चेक केलेली आहे. आता लक्षात घ्या, मग शैक्षणिक क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे, तर उद्योग निरीक्षक तसेच सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक हे जर पद सोडली, पहिलं आणि शेवटचं पद हे जर सोडलं, तर बाकी पदांसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने समतुल्य म्हणून मान्य केलेली कोणती अर्हता, ज्यावेळेस गव्हर्नमेंट अनाऊन्स करतं की बाबा याला इक्विव्हॅलेंट डिग्री कोणती आहे. ओके, सो लक्षात घ्या, उद्योग निरीक्षक पहिलं पद S13 सॅलरी स्केलचं आणि शेवटचं पद ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये जे आहेत की मोटार वाहन निरीक्षक S14 सॅलरी स्ट्रक्चरचं, या दोघांसाठी शैक्षणिक अर्हता वेगळी आहे. बाकीचे सर्व मधली पद आहेत, कर सहाय्यक असेल, म्हणजेच काय दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, बेलीफ, लिपिक टंकलेखक यांच्यासाठी पदवी म्हणजे बॅचलर डिग्री कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची असणं आवश्यक आहे. ओके, त्यानंतर उद्योग निरीक्षक हे जे पहिलं पद होतं यासाठी काय शैक्षणिक अर्हता आहे, म्हणजे काय एलिजिबिलिटी आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशनची, तर लक्षात घ्या, कोणत्याही संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील डिग्री, ओके, किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. फक्त या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग जे आहे की स्थापत्य अभियांत्रिकी किंवा त्या संबंधित जे काही इंजिनिअरिंग असतील त्यांचा समावेश त्या ठिकाणी केला जात नाही. तर मेकॅनिकल, टेक्निकल ज्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंट्स आहेत त्याच्या ज्या डिग्री आहेत त्याच्या पदविका या ठिकाणी आपण कन्सिडर करतो, किंवा विज्ञान शाखेतील विद्यापीठाची पदवी तुम्हाला असणं अपेक्षित आहे. ओके, म्हणजे सिव्हिल आणि त्याची संबंधित जे डिग्रीज आहेत त्या सोडून इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या डिग्री चालतात. त्यानंतर सायन्सची जरी असेल तरी देखील तुम्ही उद्योग निरीक्षक या पदासाठी एज्युकेशन या दृष्टिकोनातून क्वालिफाय होतात. त्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यासाठी काय हवंय, तर लक्षात घ्या, SSC किंवा SSCच्या समतुल्य म्हणून घोषित केलेली कोणती अर्हता, म्हणजे SSC तर पाहिजेच तुमचं. महाराष्ट्र शिक्षण मंडळ जे आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जे घेतलेली परीक्षा असते त्यामध्ये तुम्ही पास झालेला पाहिजेच. त्यानंतर ते उत्तीर्ण झाल्यानंतर स्वयंचल अभियांत्रिकी वा यंत्र अभियांत्रिकी म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग यामध्ये किमान 3 वर्षाची पदविका म्हणजेच डिप्लोमा आपण ज्याला म्हणतो, तो डिप्लोमा मग केंद्र व राज्य शासन त्याच्या समकक्ष म्हणून घोषित केलेली असेल तर कोणतेही जे मान्यताप्राप्त, साधा शब्द वापरूया, मान्यताप्राप्त डिप्लोमा असेल तो त्या ठिकाणी तुम्ही केलेला पाहिजे. कोणत्या बॅकग्राऊंडने, कोणत्या आपण त्याला म्हणतो एरियामध्ये, तर ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल. ओके, क्लिअर. आता लक्षात घ्या की ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ज्या पदवी आहेत यांना समकक्ष जे आहेत म्हणजे केंद्र शासनाने व राज्य शासनाने की याचे म्हणजे नाव वेगळे कदाचित असू शकतात त्या डिप्लोमाचे, त्या डिग्रीचे, तर ते नावं त्या ठिकाणी या ठिकाणी आपण आता बघणार आहोत की कोणकोणते नावं असू शकतात. म्हणजे बघा, डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मशीन टूल मेंटेनन्स, फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी, इरेक्शन इंजिनिअरिंग, प्लांट इंजिनिअरिंग, मेटलर्जी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन, इंडस्ट्रियल, मेकॅट्रॉनिक्स, पॅकेजिंग. कारण काय झालेलं आहे, आता नवनवीन कोर्स बाहेर येत आहेत. म्हणजे असं नको की सर मी हा कोर्स केलेला आहे तर मी एलिजिबल आहे का नाही, तर वेळोवेळी आयोग देखील त्या कोर्सचा समावेश आपल्या जाहिरातीमध्ये, आपल्या एक्झाम स्कीममध्ये करत असतं. तर ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की जे मोटार वाहन निरीक्षक आहे त्या पदासाठी कोण कोण एलिजिबल असतात समकक्ष डिग्रीज घेऊन. त्यानंतर सर्वच परीक्षांसाठी ओके मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणजे
उद्योग निरीक्षकापासून मोटार वाहन निरीक्षक आणि मधली जी पदं होती सर्वांना मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. त्यानंतर शेवटच्या वर्षाला जर असाल तर तुम्ही पूर्व परीक्षा देऊ शकतात, परंतु मुख्य परीक्षेपर्यंत तुम्हाला ती पदवी मिळालेली पाहिजे. पदवी परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे, नाहीतर तुम्ही अपात्र ठरतात. त्यानंतर जर काही पदवी इंटर्नशिप मागत असतील, 1 वर्ष 6 महिने किंवा काही एक्सपिरियन्स मागत असतील, तर तो तुम्ही मुख्य परीक्षेच्या आधी पूर्ण केलेला पाहिजे, अन्यथा तुम्ही पुन्हा अपात्र ठरतात. ओके. काही कोर्स असतात ना की ज्यांना 6 महिन्याची किंवा 1 वर्षाची इंटर्नशिप करावी लागते कंपल्सरी, त्यानंतर डिग्री अवॉर्ड होते. तो पॉईंट या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर अनुभव बघा, काही परीक्षा अशा आहेत, काही पदं अशी आहेत की ज्यांना अनुभवाची गरज पडते. मग कोणाला, तर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मध्ये जे काही पद आहेत, म्हणजे हे जे पद आहे याकरता आपल्याला काही अनुभव त्या ठिकाणी अपेक्षित आहे. ओके. काय अनुभव आहे मग, तर लक्षात घ्या, आपल्याला हलकी मोटार वाहने, जड मालवाहू वाहने व जड प्रवासी वाहने यांची दुरुस्ती व देखभाल करणाऱ्या पूर्णवेळ कर्मचारी म्हणून केंद्र सरकार अथवा राज्य सरकार विभागामध्ये अंगीकृत व्यवसायाचे क्षेत्र शाळांमध्ये घेतलेला अथवा शासनाने वेळोवेळी निर्देशित केले असेल संस्थांमध्ये घेतलेला किमान 1 वर्षाचा कालावधीचा अनुभव पाहिजे. ओके. म्हणजे जे काही टेक्निकल डिपार्टमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, तर त्यांनी जर काही कोर्सेस म्हणजे त्या ठिकाणी जर तुम्ही काम केले असेल तर किमान 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला पाहिजे. किंवा साधारणतः हे जर नसेल तर तुम्ही अप्रेंटिस म्हणून, आता डिप्लोमा केल्यानंतर जे विद्यार्थी डिप्लोमा झालेले आहेत त्यांना माहिती असते की अप्रेंटिसशिप हा काय प्रकार आहे, तर तुम्ही काही ठिकाणी नोकरी लागल्यानंतर किंवा त्याच्या पूर्वीची तयारी किंवा ट्रेनिंग म्हणून तुम्हाला अप्रेंटिस म्हणून त्या ठिकाणी घेतलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं, तर तो अनुभव देखील गृहीत धरला जातो. तुम्हाला त्या प्रकारचं डॉक्युमेंट, प्रमाणपत्र त्या ठिकाणी सादर करावं लागतं की माझा अनुभव हा त्या 1 वर्षाचा अमुक ठिकाणी अप्रेंटिस म्हणून आहे. ओके. सो मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास नमूद केल्याप्रमाणे किमान 1 वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून अनुभव जर नसेल तर नियुक्तीनंतर परिवीक्षाधीन कालावधीमध्ये शासनाच्या कोणत्याही विभागात किंवा त्यांनी अंगीकृत केलेल्या व्यवसायामध्ये किंवा शासन तुम्हाला सांगेल काय म्हणून किमान 1 वर्ष कालावधीचा अनुभव घेणे बंधनकारक राहील. बघा, जर तुम्ही मुख्य परीक्षेत जे शेवटचं दिनांकापर्यंत जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही जो प्रोबेशन पिरियड आहे तुमचा, परिवीक्षा कालावधी ज्याला आपण प्रोबेशन पिरियड म्हणतो, त्यामध्ये गव्हर्नमेंट पण तुम्हाला सांगू शकतं की या अमुक आमच्या ठराविक कंपनीमध्ये गव्हर्नमेंटचे जे काही एंटिटीज आहेत त्यामध्ये किंवा ते सांगतील त्या विभागामध्ये तुम्ही अप्रेंटिसशिप केलेली पाहिजे किंवा तो अनुभव तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकतात असं आपल्याला म्हणता येतं अकॉर्डिंग टू नोटिफिकेशन ऑफ आयोग. त्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकासाठी लायसन्सची गरज असते. म्हणजेच काय, पूर्व परीक्षेला नाही परंतु मुख्य परीक्षेकरता ज्यावेळेस तुम्ही अर्ज सादर करतात त्यावेळेस वैध असणारी गिअर्स असलेली मोटरसायकल, हलके मोटर वाहन आणि परिवहन वाहन म्हणजे जड माल वाहतूक वाहन असेल, जर प्रवासी, कारण त्या संबंधित कार्य आहे ना हे मोटार वाहन निरीक्षकाचं. सो तुम्हाला वैध अनुज्ञप्ती म्हणजे लायसन्स असणं आवश्यक आहे त्या मेन्स परीक्षेच्या आधी. ओके. जर जड माल वाहतूक वाहन किंवा जड प्रवासी वाहतूक वाहन यापैकी एखादी किंवा दोन्ही वाहने चालवण्याची जर लायसन्स तुमच्याकडे जर नसेल तर असं लायसन्स तुम्ही नियुक्तीनंतरच्या 2 वर्षाच्या परिवीक्षा कालावधीमध्ये प्राप्त करणं बंधनकारक आहे. म्हणजेच काय, समजा हेवी व्हेकल लायसन्स, आता रेग्युलर लायसन्स तर पाहिजे 2 व्हीलर वगैरे 4 व्हीलर, पण हेवी व्हेकलचं लायसन्स जर नसेल तर तुमचा जो प्रोबेशन पिरियड आहे, परमनंट नियुक्ती होण्यापूर्वीचा पिरियड, ट्रेनिंग पिरियड, त्या दरम्यान तुम्ही ते लायसन्स मिळवायला पाहिजे, अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी अपात्र होऊ शकता. लिहिले ना की 2 वर्षाचं जे प्रोबेशन असणार आहे यांचं मोटार वाहन निरीक्षकाचं, त्या दरम्यान तुम्ही ते शिकणं बंधनकारक आहे. ओके. किंवा तुम्ही जर लायसन्स नाही मिळवलं त्या प्रोबेशन पिरियडमध्ये तर तुम्हाला सेवेतून कमी करण्यात येईल आणि वेळोवेळी तुम्ही तुमचं लायसन्स काय करायला पाहिजे, रिन्यू करायला पाहिजे असं ते म्हणतायत. ओके. आता जसं जसं परीक्षा येतात तसं आपण चर्चा करतोय. आता लक्षात घ्या की शारीरिक पात्रता काही सांगितली का सर, गट क मध्ये, गट ब मध्ये PSI पद आहे त्याला शारीरिक पात्रता आहेत,
पण गट क मध्ये देखील आहेत का, तर लक्षात घ्या गट क मध्ये दुय्यम निरीक्षक हे जे पद आहे राज्य उत्पादन शुल्काचं आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक हे जे पद आहे वाहतूक ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचं, तर त्यांच्या अंतर्गत जे पद घेतले जातात त्यांना काही पुरुषांसाठी आणि काही महिलांसाठी शारीरिक पात्रता असणं बंधनकारक आहे. मग काय, तर दुय्यम निरीक्षकासाठी किमान उंची ही 165 सेंटीमीटर अनुवानी कमीत कमी, जास्त हाईट चालू शकते. त्यानंतर छाती 79 सेंटीमीटर आणि फुगवून 5 सेंटीमीटर जास्त. त्यानंतर महिलांसाठी दुय्यम निरीक्षक जर पद असेल तर 155 सेंटीमीटर हाईट आणि वजन किमान 50 किलोग्राम. पुरुषांना दिलं नाहीये, परंतु महिलांसाठी किमान वजन 50 ग्राम असायला पाहिजे जर त्यांना दुय्यम निरीक्षक म्हणून काम करायचंय राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये. त्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक उंची किती पाहिजे, कमीत कमी 163 सेंटीमीटर पुरुषांसाठी, छाती 79 सेंटीमीटर, फुगवून 5 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर महिलांसाठी उंची 155 सेंटीमीटर आणि वजन 45 किलोग्राम. ओके. त्याचप्रमाणे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणून जर काम करायचं असेल तर तुम्हाला रंगांध असून चालणार नाहीये, कलर ब्लाइंडनेस नको पाहिजे, सिग्नल वगैरे त्या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे. सो ज्यांची दृष्टी चष्म्यासह वा शिवाय चांगली आहे. ओके. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं दिसायला पाहिजे. आणि पुन्हा या सर्वच गोष्टी आयोग वेळोवेळी तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्यांकडून मेडिकल ऑफिसरकडून ते चेक केलं जातं, हे या ठिकाणी सांगायला नको. त्यानंतर काही पदं अशी आहेत की त्यांना काही वेगळी अर्हता पाहिजे असते, म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन काही वेगळं असायला लागतं. मग त्यामध्ये टायपिंग हा जो हे जे स्किल आहे, कौशल्य आहे, ते काही पदांसाठी बंधनकारक आहे. ओके. टंकलेखन आपण ज्याला म्हणतो. सो कोणत्यासाठी टंकलेखन म्हणजे टायपिंग कोणाकोणाला पाहिजे पदासाठी, तर कर सहाय्यक हे पद आहे, बेलिफ व लिपिक, त्याचप्रमाणे लिपिक टंकलेखक. बघा, बेलिफ व लिपिक हे पद वेगळं, लिपिक व टंकलेखक हे पद वेगळे. 3 पदांसाठी टायपिंग मस्ट आहे. ओके. सो ते आपण बघूया की कर सहाय्यक हे जे पद आहे, कर सहाय्यक, मग त्यासाठी मराठी टायपिंग टंकलेखन किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग टंकलेखन किमान 40 शब्द प्रति मिनिट या गोष्टी त्याला यायला पाहिजे आणि त्याने त्या परीक्षा पास केलेल्या पाहिजे. फक्त येतंय म्हणून नाही, म्हणजे मी घरी बसलोय मला टायपिंग स्पीड चांगला आहे म्हणून मी इलिजिबल होत नाही, तर शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ज्या परीक्षा टायपिंगच्या घेतल्या जातात शासनामार्फत, त्याचं सर्टिफिकेट मला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेचं असायला पाहिजे. इथे आणि म्हटलेलं आहे, म्हणजे कर सहाय्यकाला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही टायपिंग यायला पाहिजे, 30 प्रति मिनिट आणि 40 प्रति मिनिट. त्याच्या उलट बेलिफ व लिपिक हे पद आणि लिपिक टंकलेखक या परीक्षेसाठी जर मराठी टंकलेखनचा विचार केला तर किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा फरक आहे आणि किंवा मध्ये इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे. ओके. किंवा गव्हर्नमेंटने जर सांगितलं असेल की अजून कोणती परीक्षा असेल तर ते तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं अपेक्षित आहे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी किंवा म्हटलेलं आहे, म्हणजे मराठी असेल तरी चालतंय, इंग्रजी असेल तरी चालतंय, म्हणजे तुम्ही इलिजिबल होतात. ओके. पुढे बघूया काय म्हटलेलं त्यांनी. बघा इथे बघा की केवळ म्हणजे बेलिफ व लिपिक आणि लिपिक टंकलेखक हे जे पद आहेत यामध्ये केवळ इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल, ओके, तर नियुक्ती झाल्यानंतर दिनांकापासून 4 वर्षात तुम्हाला मराठी टंकलेखन किमान 30 शब्द प्रति मिनिट याचं प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचं आहे. म्हणजे तुम्ही इंग्रजी शिकलेला असाल टायपिंग तर तुम्ही इलिजिबल होतात, परंतु नोकरीला लागल्यानंतर 4 वर्षामध्ये तुम्हाला मराठी टायपिंग शिकून घ्यावी लागते आणि त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला जमा करावं लागतं त्या ठिकाणी. ओके. तसेच केवळ मराठी टायपिंग केलं असेल तर काही विभागामध्ये इंग्रजीमध्ये कामकाज होतं, म्हणून तुम्हाला बेलिफ व लिपिक या वर्गामध्ये नियुक्तीनंतर 4 वर्षात इंग्रजी टंकलेखनाचं किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचं प्रमाणपत्र
तुम्हाला सादर करावं लागतं, अन्यथा तुमची वेतनवाढ रोखली जाते. नोकरीवरनं काढलं नाही जात, हे चांगलं आहे, नोकरीवरनं काढत नाहीत, परंतु तुम्हाला दुसऱ्या भाषेचं, मराठी असेल तर इंग्रजी आणि इंग्रजी असेल तर मराठी, टायपिंग शिकावं लागतं 4 वर्षामध्ये आणि ते सर्टिफिकेट सबमिट करावं लागतं, अन्यथा तुमची सॅलरी इन्क्रीमेंट त्या ठिकाणी थांबवली जाते. काय फीज आहे मग या गट क परीक्षांसाठी? तर पूर्वपरीक्षा बघा, आपण बघणार आहोत की नेमकं परीक्षा कशी घेतली जाते ते आता येणार आहे. पूर्वपरीक्षा गट क मध्ये खुल्या प्रवर्गासाठी 394 रुपये आणि मागासवर्ग किंवा रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 294, माजी सैनिक असेल तर 44 रुपये. मुख्य परीक्षा प्रत्येकी म्हणजे प्रत्येक जर तुम्ही वेगळ्या कॅटेगरीसाठी टिक केली असेल तर त्यासाठी 544 रुपये खुल्या गटासाठी, 344 रिझर्व्ह कॅटेगरीसाठी, 44 रुपये माजी सैनिकांसाठी. आता लक्षात घ्या, यामध्ये पॉईंट काय म्हटलेलं आहे की जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असाल आणि क्रिमिलियर असाल, म्हणजे तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल पालकांचं, ओके, तर तुम्ही खुल्या प्रवर्गात जातात आणि ती फीज तुम्हाला लागू होते. ओके. परीक्षा केंद्र महाराष्ट्रामध्ये प्रमुख जिल्ह्याच्या काही ठराविक तालुक्यांच्या ठिकाणी परीक्षा घेतली जाते आणि प्रामुख्याने मुख्य परीक्षा जी आहे ती विभागाच्या स्तरावर म्हणजे अमरावती, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या प्रमुख 6 ठिकाणी मुख्य परीक्षा घेतली जाते. पूर्व परीक्षा साधारणतः सर्वच आपल्या गावाजवळ जे शहरं असतील त्या ठिकाणी घेतली जाते. आता आपण कोणकोणती पदं आहेत संवर्गामध्ये, गट क संवर्गामध्ये, त्याची शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता आणि काही टेक्निकल स्किलची रिक्वायरमेंट असेल जसं की टायपिंग, त्याची चर्चा केली. आता आपण परीक्षा योजना काय असणार आहे, म्हणजे बाबा मला गट क मध्ये या 4ही ज्या काही 7 परीक्षा आहेत त्या 7 परीक्षांना जर बसायचं असेल तर माझी परीक्षा कशी घेणार आहे आयोग? तर लक्षात घ्या, या ठिकाणी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. काय होणार आहे? सर्वांसाठी एकच सामायिक कॉमन पूर्व परीक्षा. ज्याप्रमाणे गट ब साठी कॉमन एक्झाम होते त्याचप्रमाणे गट क साठी देखील कॉमन एक्झाम होणार आहे. मग त्यामध्ये माझी सामान्य क्षमता चाचणी पूर्व परीक्षेमध्ये केली जाईल. माझ्या पूर्व परीक्षेच्या पेपरमध्ये आपण ज्याला प्रिलिम्स एक्झाम म्हणतो, प्रश्न किती विचारले जातात? 100 प्रश्न विचारले जातात. एका गुणासाठी एक प्रश्न म्हणजे 100 गुणांचा माझा पेपर असतो प्रिलिम्स मध्ये. दर्जा कसा असतो म्हणजे याच्या प्रिलिम्स मध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत गट क च्या त्यासाठी पदवी पर्यंतचं ज्ञान म्हणजे पदवीला जो विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी ज्या क्षमता पदवी धारकाच्या विकसित व्हायला पाहिजे त्या गोष्टी लक्षात घेऊन त्या अनुषंगाने प्रश्नांची निर्मिती केली जाते त्या अभ्यासक्रमानुसार. 2 भाषेमध्ये पेपर उपलब्ध असतो, मराठी व इंग्रजी, म्हणजे प्रश्न हा मराठी आणि इंग्रजी दोघांमध्ये दिला जातो. त्यानंतर 1 तास म्हणजे 100 प्रश्नांना 60 मिनिटं, 1 मिनिटापेक्षा कमी कालावधी प्रत्येक प्रश्नाला मिळतोय. अगेन तुमचं स्पीड, ॲक्युरेसी, तुम्ही प्रेशरमध्ये कसं काम करतात हे चेक करण्यासाठी हे स्ट्रक्चर निर्माण केले गेलेले आहे. आणि प्रिलिम्स एक्झाम जी आहे पूर्व परीक्षा कशी होणार आहे? वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची मल्टिपल चॉईस क्वेश्चन. म्हणजे काय? एक प्रश्न असणार, त्याला 4 पर्याय दिले जाणार आहेत. मग मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये ते प्रश्न तुम्हाला दिले जातील. याचा अभ्यासक्रम आपण वेगळं सेशन चर्चा करणार आहोत. ओके. त्यानंतर लक्षात घ्या की संयुक्त पूर्व परीक्षेच्या वरील प्रमाणे म्हणजे आपण ही परीक्षा दिली, आपला निकाल लागला, आता परीक्षा कॉमन होणार आहे. 7ही गोष्टींसाठी पूर्व परीक्षा कॉमन होणार आहे. मग त्यामध्ये तुमचा प्रिफरन्स तुम्ही देणार आहात, मग प्रिफरन्स नुसार मेरिट लागेल. आणि मग काय? लक्षात घ्या की गट क संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची खालील प्रमाणे मुख्य परीक्षा घेण्यात येईल. लक्ष द्या. म्हणजे काय? सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक जर सोडला तर जे काही उरलेले 6 पदं होती त्यांची सामायिक मुख्य परीक्षा घेतली जाते, ज्याला आपण महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा असं म्हणतो. फक्त सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक हे जे पद आहे त्याचं सिलेबस वेगळा असल्यामुळे, त्याचे नीड्स वेगळे असल्यामुळे त्याची मुख्य परीक्षा वेगळी घेतली जाते. म्हणजे पूर्व परीक्षा कॉमन आहे सर्वांसाठी, परंतु मुख्य परीक्षा 2 गटांमध्ये होणार आहे. म्हणजे ज्यांना मोटर वाहन निरीक्षक म्हणून काम करायचं आहे, जे त्या ठिकाणी मेरिटमध्ये आलेले, त्यांची मेन्स वेगळी, कारण सिलेबस वेगळा असणार आहे, नीड्स, कारण त्याचं एलिजिबिलिटीज वेगळी ना, टेक्निकल नॉलेज त्या ठिकाणी चेक केलं जाणार आहे. परंतु हे जे बाकीचे 6 पद आहेत कोणकोणते? उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, बेलीफ आणि लिपिक टंकलेखक,
यांच्यासाठी एक कॉमन मेन्स होणार आहे. ओके, म्हणजे 2 मेन्स लक्षात घ्यायचे आहे, ते आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आपण ते देखील बघूया की सर तुम्ही हे 2 मेन्स म्हणताय, तर नेमकं कसं स्वरूप असणार आहे मुख्य परीक्षेचं. पूर्व परीक्षेचं स्वरूप आपण आता बघितलं की 100 मार्काला 100 प्रश्न 60 मिनिटांमध्ये MCQ ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स. ओके, आता बघा ज्या 6 परीक्षांसाठी एक मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे, महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा. ओके, ज्यामध्ये उद्योग निरीक्षक जे मी मगाशी सांगितले त्यांची फक्त काय होणार आहे, लेखी परीक्षा होणार आहे. बघा सॉरी या ठिकाणी बघा आपल्याला अगेन कॅटेगरीज करायचे आहेत की जे 6 पद आहेत त्यापैकी हे जे 3 पदं आहेत, कोणती कोणती, उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, या 3 पदांसाठी फक्त रिटर्न जी होणार आहे सर्वांसाठी, पण मेरिटसाठी अंतिम निवड यादीसाठी फक्त ते मेरिटचे मार्क्स कन्सिडर करणार आहेत. म्हणजे कोणते, लेखी परीक्षेचे. आता ही लेखी परीक्षा आणि ही लेखी परीक्षा वेगळी नाही आहे, एकच असणार आहे. फक्त काय तर या 3 पदांसाठी कर सहाय्यक, बेलिफ व लिपिक टंकलेखक यांच्यासाठी काही ॲडिशनल स्किल परीक्षा घ्यावी लागणार आहे. का, कारण त्या ठिकाणी टायपिंगचं काम पडणार आहे. मग त्यामुळे टंकलेखन कौशल्य चाचणी ही या 3 पदांसाठी वेगळी घेतली जाईल. ओके, मेन्स जी असणार आहे मुख्य परीक्षा ही कॉमन असणार आहे सर्वांसाठी, म्हणजे ही मुख्य परीक्षा आणि ही मुख्य परीक्षा एकच आहे. फक्त या 3 पदांसाठी अजून अधिकची चाचणी जी म्हणजे टायपिंगची टेस्ट ही वेगळी घेतली जाईल. ओके, त्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकाची मुख्य परीक्षा वेगळी स्वतंत्रपणे आयोजित केली जाईल. ओके, आणि त्यांची फक्त लेखी परीक्षा होईल. म्हणजे ज्याप्रमाणे गट ब मध्ये PSI साठी इंटरव्ह्यू होता, या ठिकाणी काहीच नाहीये. या ठिकाणी फक्त लेखी परीक्षा आहे आणि यात फक्त 3 पदांसाठी टायपिंग टेस्ट त्या ठिकाणी वेगळी ऑर्गनाइज केली जाईल. ओके, सो मुख्य परीक्षेचं स्वरूप आपण चर्चा करतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं की गट क सेवेतील इतर सहभागाच्या मुख्य परीक्षेचा सामायिक मुख्य परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. म्हणजे ही जी परीक्षा आहे 6 पद यांच्यासाठी कॉमन मेन्स होणार आहे, एकच मेन्स. ओके, हे क्लिअर ठेवायचं लक्षामध्ये, एकच मेन्स. दुसरी मेन्स ही या पदासाठी, कोणत्या पदासाठी, मोटार वाहन निरीक्षक पदासाठी निर्माण केली जाईल. ओके, ते या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर मग मुख्य परीक्षा जी घेतली जाणार आहे त्याचं नेमकं पेपरचं स्ट्रक्चर काय असणार आहे, कोणकोणते पेपर असणार आहेत तर लक्षात घ्या. या ठिकाणी 2 मेन्स आपण चर्चा करणार आहोत. एक म्हणजे मोटार वाहन निरीक्षकाचं मेन्स आणि बाकीच्या उरलेल्या 6 पदासाठीचं मेन्स. तर जे पहिले 6 पद आहे त्याच्यासाठी 2 पेपर घेतले जाणार आहेत. ओके, मग जो GS1 असणार आहे, आपण याला GS1 जर म्हटलं, त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी या 2 भाषेवर आधारित प्रश्न असणार आहेत. मराठीचे 50 प्रश्न, इंग्रजीचे 50 प्रश्न 2-2 मार्कासाठी, म्हणजे 100 गुणांना मराठी आणि इंग्रजी 100 मार्काला. ओके, जे मराठी असणार आहे पेपर 1चं मेन्समध्ये 6 पदांसाठीचं पेपर 1 जे आहे त्याच्यामध्ये जे काही प्रश्न असणार आहे मराठीचे हे 12वीच्या दर्जाचे असणार आहेत, इंग्रजीचे पदवीच्या दर्जाचे असणार आहे. मराठी भाषेचे प्रश्न मराठीमध्ये, इंग्रजीचे इंग्रजीमध्ये, आणि दोघं परीक्षांना म्हणजेच काय एकूण 100 प्रश्नांना किती वेळ दिला जाणार आहे, 1 तास. पुन्हा तेच आलं की 100 प्रश्नांना 60 मिनिटे. आणि तो मेन्सचा पेपर देखील कसा घेतला जाणार आहे, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा, MCQ पॅटर्न मध्ये. 1 प्रश्न 4 पर्याय, ज्याला आपण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असं म्हणतो. त्यानंतर त्या 6 पदासाठी पेपर 1 झाल्यानंतर गॅप मिळणार आणि पेपर 2 देखील त्याच दिवशी होणार. कोणता पेपर असणार तो, सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी, GS2 म्हणू शकतो आपण याला. काय त्यामध्ये साधारणतः 100 प्रश्न विचारलेले असतील. ओके, मग कशावर असतील, तो सिलेबसचा भाग. 100 प्रश्न 2 मार्काला म्हणजे 200 गुणांना. ज्ञान काय आवश्यक आहे, पदवीचं ज्ञान. प्रत्येक प्रश्न मराठी व इंग्रजीमध्ये दिला जाईल. किती वेळ भेटणार आहे, 1 तास. 100 प्रश्न पुन्हा 1 तास. कसं असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह MCQ. म्हणजे ज्या 6 पदांसाठी आपण चर्चा करतोय मोटार वाहन निरीक्षक सोडून 400 मार्काची ही मुख्य परीक्षा होणार आहे. ओके, हे लक्षात घ्या. किती मार्कांची, 400 मार्कांची. त्यानंतर मोटार वाहन निरीक्षक हे जे पद आहे यासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा ऑर्गनाइज केली जाईल.
150 प्रश्न विचारले जातील. विषय काय असणार आहे? यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी, म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग याच्या संबंधित टेक्निकल प्रश्न त्याच्या मेन्समध्ये असतील. 150 प्रश्न असतील 2 गुणांसाठी. 300 मार्काचं मेन्स आहे. पदविका डिप्लोमा बेस्ड त्यांचं ते ज्ञान चेक करतील. फक्त इंग्रजी भाषेमध्ये ते होणार आहे. 1.5 तास म्हणजे 150 प्रश्नाला 90 मिनिटं दिले गेलेले आहेत. कशा स्वरूपाचं असणार आहे? तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजे हे पण MCQ असेल. म्हणजे या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षकासाठी 300 मार्काची मेन्स होणार आहे, हे लक्षात घ्या. या सर्वांचा सिलेबस जो म्हटलेला आहे की विषय तो आपल्या आयोगाच्या वेबसाईटमध्ये दिलेला आहे. त्यासाठी स्वतंत्र सेशन आपण घेणार आहोत. ओके, मग पूर्व असेल मुख्य असेल या दोन्ही परीक्षेसाठी मूल्यांकन कसं केलं जाईल? तर लक्षात घ्या, प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी 25% गुण कमी केले जातील. म्हणजे एका 4 स्वरूपाचं निगेटिव्ह मार्किंग आहे. कसं आहे निगेटिव्ह मार्किंग? एका 4 स्वरूपाचं. म्हणजेच काय? तुमचं जर 2 मार्काचा प्रश्न चुकला तर 0.5 मार्क्स कमी केले जातील एकूण गुणातून. ओके, म्हणजे 4 प्रश्नापैकी 1 चुकला तर एकाचे मार्क कमी केले जातात. ओके, हे या ठिकाणी आपण चर्चा करायची. आणि तुम्ही जर एकाच प्रश्नाचं उत्तर 2 जर पर्याय निवडले, म्हणजे पर्याय ए आणि पर्याय बी या दोघांना जर तुम्ही टिक केलं तर तो देखील चुकीचं उत्तर होतं आणि 25% मार्क, त्या गुणाच्या 25% मार्क्स तुमच्या एकूण गुणांमधून वजा केले जातात. आणि जर तुम्ही टिक नाहीच केलं, त्याला तसंच अनअटेम्प्ट केलं, सोडलं नाही, म्हणजे सोडलं, अटेम्प्ट नाही केला, तर ते चुकीचं होत नाही. तुम्हाला 0 मार्क जसे आहेत तसेच तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात. आता लक्षात घ्या, आपण बेलीफ व लिपिक हे जे पद आहे व लिपिक टंकलेखक त्याचप्रमाणे कर सहाय्यक याकरता जी टायपिंगची परीक्षा घेतली जाते, टंकलेखन कौशल्य चाचणी, त्या संबंधी थोड्या गोष्टी आपण समजून घेऊया. आपण साधारणतः त्या प्रवर्गासाठी ज्या ज्या वॅकन्सी आहेत त्याच्या 3 पट उमेदवार आपण या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी बोलवत असतो. आयोग काय करत असतं, समजा 3 जागा असतील तर 9 विद्यार्थ्यांना ते बोलवतील या चाचणीसाठी. मग ही चाचणी कशी घेतली जाते? लक्षात घ्या, संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येईल, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टायपिंग त्या ठिकाणी घेतली जाईल. कर सहाय्यक पदासाठी मराठी व इंग्रजी या दोन्ही चाचणीमध्ये तुम्ही क्वालिफाय असणं आवश्यक आहे. कारण लिपिक आणि बेलिप साठी 1 असेल तर नंतर तुम्ही 1 करू शकतात, परंतु कर सहाय्यक साठी 2 पाहिजे. ओके, टंकलेखन कौशल्य चाचणी ही केवळ क्वालिफाईंग एक्झाम आहे. त्याचे मार्क्स त्या ठिकाणी कन्सिडर केले जात नाही. मुख्य परीक्षेत जे मार्क्स तुम्हाला मिळाले त्याच्या आधारावरच मेरिट लागतं. परंतु कोणाचं लागतं? ज्यांच्याकडे हे क्वालिफिकेशन असेल त्यांचंच. ज्यांच्याकडे नसेल ते अपात्र ठरतात आणि उरलेल्या विद्यार्थ्यातून मेरिट लावलं जातं असं आपल्याला म्हणता येतं. ओके, त्याचप्रमाणे या बाकीच्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या आहे. आता लक्षात घ्या की टंकलेखन कौशल्य चाचणी जी आहे ती नेमकी कशी घेतली जाते? आपल्याला माहिती की जेवढे जागा आहेत त्याच्या 3 पट उमेदवार बोलवले जातात. स्वरूप काय आहे परीक्षेचं टायपिंगचं? तर बेलिफ आणि लिपिक टंकलेखकसाठी मराठी किंवा इंग्रजी अर्थकारी क्वालिफाईंग एक्झाम असणार आहे. कर सहाय्यकसाठी देखील दोन्ही भाषेमध्ये क्वालिफाईंग असणार आहे. म्हणजे बेलिफसाठी दोन्हीपैकी 1 असेल तरी ती क्वालिफाईंग असणार आहे. दुसरं तुम्हाला नंतर करायचं आहे. ओके, पण कर सहाय्यकसाठी दोन्ही असायला पाहिजे, परंतु ते क्वालिफाईंग आहे, त्याचे मार्क्स पकडले जात नाही. निकष काय काय लावले जातात टायपिंगसाठी? तर इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आणि वेळ दिला जातो 10 मिनिटे. मराठीसाठी 30 शब्द प्रति मिनिट, वेळ दिला जातो 10 मिनिटं. आता टेक्निकलिटीज आपण नाही जाऊया आता, त्यानंतर बघू शकतो. ओके, त्रुटी मोजण्याच्या पद्धती, सीमांकन रेषा या टेक्निकल गोष्टी आहेत टायपिंगच्या, त्या आपण नंतर कधीतरी चर्चा करूया डिटेलमध्ये. या ठिकाणी आता आपला ऑब्जेक्टिव्ह आहे की नेमकं गट क मध्ये कोणकोणत्या परीक्षा आहेत आणि त्याचं स्ट्रक्चर काय आहे. गुणवत्ता यादी कशी जाहीर केली जाते? तर लक्ष घ्या, महाराष्ट्र गट क सेवेतील उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक यांच्याकरता संयुक्त मुख्य परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे संवर्गनीय आहे सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार केली जाते. का हे पद वेगळे केलेत? कारण यांना टायपिंगची गरज नाहीये. हे जे 3 पद आहे, मेन्समध्ये जेवढे मार्क्स मिळाले त्याच्या आधारावर त्यांच्या प्रिफरन्सनुसार मेरिट लिस्ट तयार केली जाते आणि सिलेक्शन केलं जातं. त्यानंतर टंकलेखन कौशल्य चाचणी घेतल्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये जेवढे मार्क्स मिळालेले कोणाला? कर सहाय्यक, बेलिफ व लिपिक आणि लिपिक टंकलेखक
यासाठी ज्यांनी चॉईस दिली होती ते सर्व प्रोसेस झाल्यानंतर जे क्वालिफाय झालेले टायपिंगसाठी ते पण झालं. मग आता त्यांची जर लिस्ट लावायची असेल तर त्यांच्या मेन्सचे मार्क एकमेव आधार घेतला जातो आणि जनरल मेरिट लिस्ट तयार केली जाते. ओके. आणि मग जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही टायपिंगमध्ये क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही जे प्रिफरन्स दिलेला आहे जॉबसाठी त्याप्रमाणे तुमची मेरिट लिस्ट तयार केली जाते. ओके. त्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, तुमच्या मुख्य परीक्षेमध्ये जेवढे गुण मिळाले त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट तयार करण्यात येते. इंटरव्ह्यू वगैरे गट क मध्ये साधारणतः घेतला जात नाही. ओके. तर अशा प्रकारे गट क हा जो संवर्ग आहे यामध्ये 7 परीक्षा पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात, उद्योग निरीक्षकापासून वाहन मोटर निरीक्षकापर्यंत. यामध्ये फक्त फरक हा आहे की पूर्व परीक्षा कॉमन होते सर्वांची, मेन्स 2 होतात, उरलेल्या 6 पदांसाठी एक मेन्स होते कॉमन. फक्त सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक जो आहे त्याची वेगळी होते बिकॉज त्याची नीड ही टेक्निकल असल्यामुळे डिप्लोमा बेस्ड नॉलेज त्यामध्ये चेक केलं जातं. त्याप्रमाणे 6 पदांपैकी जे कर सहाय्यक, बेलीफ आणि लिपिक टंकलेखक यांच्यासाठी टायपिंग टेस्ट फक्त क्वालिफाईंग म्हणून चेक केली जाते की बाबा यांनी केलेलं आहे आणि सर्टिफिकेट आहे म्हणून. परंतु यांचं मेरिट म्हणजे सर्वांचंच मेरिट 7ही पदांसाठीचं मेरिट हे मेन्सच्या आधारे लागतं. ओके. म्हणजे गट ब आणि गट क मध्ये काय मूलभूत फरक आहे आणि या 7ही पदामध्ये आपापल्या आवडीनुसार आणि मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे त्यानुसार आपण तयारी करायला पाहिजे, जेणेकरून आपला वेळ वाचेल, योग्य वेळेमध्ये योग्य नियोजन करता येईल आणि आपण आपल्या लक्ष्यापर्यंत लवकर पोहोचू. ओके. तर तुम्ही जर या परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला शुभेच्छा. अजून या संबंधी ज्या ज्या महत्त्वाच्या माहिती आहेत किंवा मी काही माहिती या ठिकाणी अवॉइड केल्या त्या आपण दुसऱ्या टेक्निकल सेशनमध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आशा करतो तुम्हाला आजचं सेशन समजलं असेल. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.